अमेरिका, इस्रायल आणि इराण या युद्धाचा भडका काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये। आता अमेरिकेसोबत त्यांच्या युरोपातल्या मित्र राष्ट्रांनी युद्धात उडी घेतली आणि इराणने डिवचलेली आखाती राष्ट्र सुद्धा आक्रमक पवित्र्यात आहेत। चीनने इराणची बाजू घेतली आहे तर रशिया कधी सक्रिय होऊ शकेल। मात्र या सगळ्यात भारत शांत आहे। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने युद्धाबाबत आतापर्यंत सुद्धा काढला नव्हता। राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी आवाज उठवल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने आपली भूमिका स्पष्ट केली। मात्र यात युद्धाबाबत चिंता व्यक्त करण्यापलीकडे त्यांनी फारशी काही ठोस अशी भूमिका मांडलेली नाहीये। इतकंच काय तर इराणचे सर्वेसर्वा खोमेनी यांचा मृत्यू युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी होऊन सुद्धा त्याबाबतही भारताकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही। इराणसोबत भारताचे संबंध हे आजचे नाहीयेत, ते हजारो वर्षांपासूनचे आहेत आणि अगदी स्वातंत्र्यानंतर 1950 पासूनचे हे संबंध आहेत। असं असताना सुद्धा भारत एवढा अलिप्त काय? भारताचे इराणशी संबंध दुरावतायत का? भारताचं परराष्ट्र धोरण अमेरिकेकडे झुकतंय का? मुस्लिम राजवट असलेल्या देशासोबत भारताने मौन बाळगून फारकत घेत असल्याची आपली भूमिका स्पष्ट केली आहे का? युद्ध सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा झाला, या दौऱ्यात काही घडामोडी घडल्या आहेत का? इराणमधला अमेरिकेचा हस्तक्षेप आपल्याला सोयीचा असेल का? की भूमिका अडचणीची असल्यामुळे बाळगलेलं हे मौन आहे? या सगळ्याचंच विश्लेषण आज आपल्याला करायचं आहे। आणि या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपाचे प्रवक्ते समीर बाकरे, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आपल्यासोबत आहेत आणि आशिया खंडातल्या भूराजकीय परिस्थितीचे अभ्यासक ओंकार माने आपल्यासोबत आहेत, जे अमेरिकेमध्ये सध्या या विषयावरचं शिक्षणही घेत आहेत। आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी सुरुवातीला समीर बाकरे यांच्याकडे जाते। समीरजी, भाजपच्या मौनाची भाषांतर प्रत्येक जण आपापल्या सोयीने करू शकतो, अर्थात त्याची राजकीय भाषांतर पण होतील, पण भाजप याचं काय कारण देईल? असं मौन का आहे? आपल्या सरकारचं का आहे? मी भाजप अशासाठी म्हणते कारण भाजप सत्तेतला मुख्य पक्ष आहे। मोदी सरकारचं मौन का आहे? बघा नम्रताजी, जेव्हा हे युद्ध सुरू झालं तेव्हा पहिल्याच दिवशी परराष्ट्र खात्याने एक आपली प्रेस रिलीज दिली होती। मला असं वाटतं तुमच्यापैकी कोणी ती वाचली आहे की नाही मला माहिती नाही, पण पहिल्याच दिवशी असं म्हटलं गेलं की ही सगळी शांततापूर्ण चर्चा होऊन हे युद्ध थांबायला पाहिजे। तर भारताची भूमिका काही मौन नाही आहे। भारताने सगळ्या देशांशी बोललेले आहे। आपले परराष्ट्र मंत्री जे आहेत ते त्या दिवशी त्यांनी इराणच्या मंत्र्यांशी पण बोलणं झालं आणि त्याच वेळेला त्यांनी इस्रायलच्या मंत्र्यांशी पण बोलले। तर मला असं वाटत नाही की भारताची काही मौन भूमिका आहे। आणि बघा, परदेशी जी नीती असते ती देशाच्या हितात काय आहे। आणि तुमची जी हेडलाईन होती की मुस्लिम देशांशी फारकत करतात का, मग मला सांगा, दुबई, UAE, सौदी अरेबिया, कतार, ओमान हे काय देश आहेत? हे काय ख्रिश्चन देश आहेत का? तर मला असं म्हणायचं आहे की भारताचं जे हित आहे ते कुठे आहे? आणि परराष्ट्र नीती आम्ही मतांच्या लांगुल चालनासाठी नाही करत, आम्ही देशाच्या हितात काय हे करतो। एकाच वेळेला आमचे अमेरिकेशी पण चांगले संबंध आहे, आमचे रशियाशी पण संबंध आहे, एकाच वेळेला इस्रायलशी पण संबंध आहे, पॅलेस्टाईनशी पण संबंध आहे। तर आम्हाला विदेश नीती ही कोणाच्या दबावाखाली आम्ही करत नाही। देशाकरता जे बरोबर असेल तेच भारतीय जनता पार्टी आणि देशाची सरकार करतं। त्याच्यामुळे आणि दुसरा प्रश्न तुम्ही जे म्हणता की मोदी साहेब गेले आणि त्याच्यानंतर काही झालं, आजच एक रिपोर्ट आलाय की पहिला हल्ला ते 23 तारखेला मोदी साहेबांच्या 2 दिवस आधीच करणार होते। मग हे काहीतरी विचित्र नॅरेटिव्ह पसरवणं हे काही बरोबर नाही आहे। आज देशाचे पंतप्रधान सगळ्या देशांमध्ये जातात, ते UAE मध्ये किती वेळा गेले, सौदी अरेबियाला गेले, इराणला गेले, असे कित्येक देशांना जातात। तर त्यांचे इंटरनल प्रॉब्लेम्स आहेत ते बघत बसतील ना। भारताच्या हितात काय आहे हा भारत देश पाहिल। प्रश्न विचारण्याचं कारण अशासाठी आहे की भारताचे काही इराणसोबत वाईट संबंध नव्हते, किंवा चांगले संबंध होते। म्हणजे भारताने इराणमध्ये अनेक प्रोजेक्ट्समध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट, विशेषतः चाबार बंदर असेल किंवा आपली त्यांच्यासोबत असलेली शेतमाल आणि इतर गोष्टींची आयात निर्यात, ज्याचे आता कंटेनर्स आपण JNPT मध्ये किती अडकले ते बघतोय। वाजपेयींच्या काळामध्ये करार झालेले होते, जवाहरलाल नेहरूंपासून करार होत आहेत आपल्या इराणसोबत। आणि आत्ता ज्या वेळेला इराण एवढ्या मोठ्या युद्धाला तोंड देतोय, इतकं की तिथल्या सरकारच्या समोर, तिथलं जे सत्याचं राजवट आहे त्यांच्यासमोर एक्झिस्टेन्शियल क्रायसिस आहे, अशा वेळेला आपण शांत बसतो। त्याच्यामुळे समजून आम्ही प्रश्न विचारतो कारण आम्हाला समजून घ्यायची सरकारची भूमिका। मी हनुमंत पवार यांच्याकडे येते। हनुमंत पवारजी, काँग्रेस कसं बघतं याकडे? काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आदरणीय सोनियाजी गांधी
यांनी परवा एक आर्टिकल लिहिलं, ते मराठीमध्ये आज आलेलं आहे. देशभरामध्ये ते इंग्रजी दैनिकामध्ये काल आलं होतं, ते परवा लिहिलेलं आर्टिकल होतं. त्या आर्टिकलमध्ये आदरणीय सोनियाजींनी मागणी केली होती की आपल्याला तटस्थ राहून किंवा अशा अशांततेच्या परिस्थितीमध्ये आणि जगभरामध्ये हाहाकार माजवणाऱ्या दोन मोठ्या राष्ट्राच्या युद्धांमध्ये आपले हितसंबंध आपण जपण्यासाठी तरी किमान बोललं पाहिजे. एखाद्या राष्ट्राध्यक्षाचा चर्चा चालू असताना लोकशाही मार्गाने चर्चा चालू आहे म्हणून तुम्ही सांगत होते. अणुऊर्जा आयोगाचा रिपोर्ट कुठलाही असा नव्हता. कुठलं युद्ध इराणनं छेडलेलं नसताना खोमेनींना टिपून मारणं याचा निषेध भारतानं केला पाहिजे अशी मागणी होती. शांततापूर्ण सहजीवनासाठी आपण ज्या युएनची चार्टर स्वीकारलेली आहे त्याच्यामधल्या कलमाशी आपण तरी सुसंगत वागलं पाहिजे, आपण भूमिका घेतली पाहिजे. आपल्या अमेरिकेसोबत चांगले संबंध आहेत, इस्रायल सोबत चांगले संबंध आहेत, इराण तर आपला पारंपरिक मित्र देश असलेला आहे, आपले आर्थिक हितसंबंध आहेत. तर भारताला ही संधी होती की हे युद्ध टाळायसाठी भारत मध्यस्थी करू शकला असता. अनेक वेळा जागतिक अशांततेच्या काळामध्ये भारतानं असं नेतृत्व केलेलं आहे. भारताला तेवढा मोठा सन्मान आणि मान मिळालेला होता. तो मान सन्मान मिळवायची संधी होती, आपले आर्थिक हितसंबंध सिक्युअर करण्याची संधी होती. आता इंधनाचा जो पुरवठा रोखला जातोय किंवा आता जी भारतामध्ये महागाई वाढणार आहे किंवा 1 कोटीपेक्षा जास्त लोक जे आपले परदेशात अडकलेले आहेत, तर ह्या कशावरही आता भारत सरकार काही करतंय. काल परराष्ट्र मंत्रालयाने पहिलं ट्विट केलं. प्रेस नोट जे भाजपाचे प्रवक्ते आता सांगतायत ती माझ्या पाहण्यात आली नसावी, माध्यमांनी खरं म्हणजे ती दाखवायला हवी, नसेल तरी ती होती का नाही याच्यावर पण खातरजमा करायला हवी. काल पहिल्यांदा परराष्ट्र खात्याचं पहिलं ट्विट आलं सोनियाजींचं, राहुलजींची भूमिका आल्यानंतर. त्यामुळे इराण सारख्या देशावर ज्यावेळेस अमेरिका आणि इस्रायल सारखी देश आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करून हल्ला करतात त्यावेळेस भारतीय संविधानानंही आपल्याला सांगितलेलं आहे, या देशाच्या मार्गदर्शक तत्वासाठी 51व्या अनुच्छेदामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आंतरराष्ट्रीय शांतता राखण्यासाठी हा देश प्रयत्न करेल. दुसरा देश जर एखाद्या देशावर हल्ला करत त्याच्या सार्वभौमत्वावर जर घाला घालत असेल तर भारत म्हणून आपण याचा ठाम विरोध केला पाहिजे, हे आपलं भारतीय संविधान सांगतं. इराण सोबतचे आर्थिक संबंध आपले खूप महत्वाचे आहेत. इंधन पुरवठ्यासाठी इराण महत्वाचा आहे. सांस्कृतिक संबंध आपले आणि इराणचे किती महत्वाचे आहेत ती अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी 2001 ला सांगून ठेवलेला आहे. 1994 ला काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यावेळेस इस्लामी राष्ट्रांनी पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेतली होती त्यावेळेस हाच इराण देश होता, हेच खोमेनी होते जे आपल्या बाजूने उभे होते. तर आपली महागाई वाढू नये म्हणून, आंतरराष्ट्रीय कायदा सुव्यवस्था नीट राहावी म्हणून आणि कोणत्या देशावर कुणीही अतिक्रमण करू नये, त्यांचं सार्वभौमत्व धोक्यात आणू नये म्हणून बोलण्याची मोदी साहेबांनी गरज होती. आज तागायत मोदी साहेब बोललेले नाहीत. नेमकं कशाची भीती आहे म्हणून आपण गप्प आहोत, हा प्रश्न या निमित्तानं सोनियाजींनी उभा केला आहे. भारताची बाजू घेणारे हे तेच खोमेनी 2020 मध्ये भारतात मुस्लिम नागरिकांवरती अन्याय होत आहेत, अत्याचार होत आहेत असंही वक्तव्य करत होते. त्याच्यामुळे त्यांची भूमिका काही एक सलग एक सारखी अशातला भाग नाही. जसं आपण 1951 पासून जर बघितलं 50 पासून, तर त्यावेळेला शाह राजवट होती, अमेरिका धार्जिणी होती, पंडित नेहरू अलिप्त होते. 79 साली त्या ठिकाणी खोमेनींच्या नेतृत्वाखाली धर्माच्या आधारावर बेस सरकार आलं तेव्हाही अलिप्ततावाद होता. त्या सरकारची कारणं असतात जी आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. आपल्यासोबत ओंकार माने आहेत. ओंकार, आत्ताची ही जी सिच्युएशन आहे, भारताने शांत राहणं हे स्ट्रॅटेजिक मौन आहे की पॉलिटिकल मौन आहे, काय वाटतं? आता तुम्ही बघत असाल की नक्की सगळीकडे काय चालू आहे. तर एकंदरीत तुम्ही सगळ्यांचा अभ्यास केला तर हे तुम्ही दोन्ही साईडनी बोलू शकता. एक तर हे स्ट्रॅटेजिक मौन पण असू शकतं की तुम्ही एक वेट अँड वॉच पॉलिसी बघताय की तुम्ही बघताय की नक्की अजून ह्याच्यात काय होतंय, किंवा आपले एक इतिहास पण आहे की आपण जेव्हा आपल्याला इंडिपेंडन्स मिळाला तेव्हापासून आपण एक नॉन अलाइन्ड पॉलिसी एक फॉलो केलेली आहे. आपण कुठल्याही गटात न जायचं असं एक ठरवलं होतं. म्हणजे ती वेगळी गोष्ट आहे की आपण 70s आणि टू सम एक्सटेंट 80s मध्ये सोव्हिएत युनियन बरोबर जास्त जवळ होतो, बट एक नॉन अलाइन्ड पॉलिसी असल्यामुळे इंडिया एक स्ट्रॅटेजिक वेट अँड वॉच करते. आपली एक स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी नावाची एक गोष्ट आहे जी इंडियन फॉरेन पॉलिसीमध्ये खूप म्हणजे खूप आहे. ती आपण ती आता कितपत हे यूज करतोय हे माहित नाही, बट इंडिया आता सगळं बघतंय की नक्की आता ह्याच्या पुढे अजून किती काय होणार. कारण का आता हा हार्डली किती 4-5वा दिवस आहे आणि अजून अद्यापही हे क्लिअर नाहीये की पुढं अजून काय होणार. कारण का तुम्ही जर ट्रम्पचे स्टेटमेंट जर बघितले तर त्यांनी स्टार्टिंगला सांगितलं होतं की आम्ही रेजिम चेंज करणार, आम्ही दुसरं काय करणार, बट नंतर जसं त्यांना कळलं की इराण आपल्याला चोख प्रत्युत्तर देत आहे, त्यांनी तसं त्यांचे स्टेटमेंट चेंज केले आणि सांगितलं की आता हे जे काय चालू आहे ते पुढचे 4 आठवडे पण पुढचे 28 ते 30 दिवस चालेल. तर
हे सगळं बघता भारत हेच अजून बघत आहे की आपण पुढचं आपलं हे काय असणार, आपलं पुढचे स्टेप्स आपण कसे घेऊ शकतो. कारण का कुठलेही स्टेटमेंट हे हेस्ट मध्ये दिलं तर ते किती बॅकफायर होऊ शकते आपल्यालाही माहिती. त्यामुळे एक स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आपण पाळतोय. ते स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आपला एक भाग आहे, इंडियन फॉरेन पॉलिसीचा हा एक भाग आहे. पण हे एवढं खरं आहे की इराण आपला एक मित्र देश आहे, त्यांनी आपल्याला खूप मदतही केलेली आहे, आपल्यासोबत उभाही राहिलेला आहे. तर कुठेतरी भारताने आपलं एक स्टेटमेंट क्लिअर करायला पाहिजे होतं. बट ऍट द सेम टाइम तेवढंही खरं आहे की स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आहे. त्यामुळे हा जो खेळ आहे हा काय ब्लॅक अँड व्हाईटचा खेळ नाही. इकडे तुम्हाला जिओ पॉलिटिक्स मध्ये ब्लॅक अँड व्हाईटचा खेळ नाही, ते ग्रे शेड्स असतातच. तुम्ही एका कॅम्पमध्ये गेला की दुसरा कॅम्प हा साहजिक नाराज होणारच. त्यामुळे एक इंडिया कुठेतरी जे आपण इंग्रजीमध्ये बोलतो एक टाईट रोप खेळत आहे. म्हणजे ना या गटाला पण दुखवायचं नाहीये, त्या गटाला पण दुखवायचं नाही, बट आपले इंटरेस्ट आपल्याला पुढे न्यायचे. कारण का ऍट द एंड ऑफ द डे जिओ पॉलिटिक्स मध्ये, इंटरनॅशनल अफेअर्स मध्ये आपला कोणी कायमचा मित्र नसतो, कोणी आपला कायमचा शत्रू नसतो. जसे आपले इंटरेस्ट वाढत जातात, जसे आपले इंटरेस्ट चेंज होत जातात, आपले मित्र चेंज होतात, आपलेही शत्रू चेंज होतात, त्याची तीव्रता ही वर खाली होते. त्यामुळे एक स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी, एक स्ट्रॅटेजिक सायलन्सच्या अंडर इंडिया एक वेट अँड वॉच पॉलिसी घेते, असं माझं म्हणणं आहे, असं माझा एक विचार आहे. पण मी भाजपकडे येते. बाकरेजी, काँग्रेसचं असं म्हणणं आहे की हा स्ट्रॅटेजिक सायलन्स नाही तर हा पॉलिटिकल सायलन्स आहे. बघा नम्रताजी, हनुमंत पवारजी खूप अभ्यासू प्रवक्ते स्वतःला म्हणवतात. 28 फेब्रुवारीची मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सची एक प्रेस रिलीज आहे, ती त्यांनी पाहून घ्यावी. त्याच्यात भारताने आपला स्टँड क्लिअर केलेला आहे. दुसरी गोष्ट आहे, जर इराण यांचा एवढा जवळचा मित्र होता तर 2005 मध्ये जेव्हा इंटरनॅशनल ऑटोमिक एनर्जीच्या विरुद्ध त्यांनी इराणच्या विरुद्ध मतदान का केलं? मग जेव्हा सद्दाम हुसेनांना फाशी झाली किंवा गद्दाफी यांची हत्या करण्यात आली तेव्हा सोनिया गांधींनी का बरं एडिटोरियल नाही लिहिलं? बांगलादेशमध्ये मुस्लिम हिंदू लोकांना एवढं नरसंहार होतोय तेव्हा सोनिया गांधी चूप बसतात. तर मला असं म्हणायचं आहे, आणि आपले भारताचे लोक 1 करोड लोक गल्फ कंट्रीजमध्ये काम करतात, त्यांच्यावर इराण हल्ला करतोय आणि हे काँग्रेस पार्टी चूप बसते. दुसरी गोष्ट, जे खोमेनी जे होते ते काही डेमोक्रॅटिकली इलेक्टेड लोक नव्हते, ते महिलांवर अत्याचार करायचे, स्टेट पॉलिसी म्हणून ते महिलांवर अत्याचार करायचे. जगभरात त्यांचं टेररिझममध्ये हमास असो, हिजबुल्ला असो, हौदीज असो, हे ते स्पॉन्सर करत होते. तर काही ते इराणचे जे मारल्या गेले ते काही असे नव्हते की लोकांनी खूप त्यांना निवडून दिलं होतं आणि त्याच्यामुळे. तर काँग्रेस पार्टीचा दुटप्पीपणा आहे. आणि भारताचे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भारताची भूमिका भारताच्या हितासाठीच राहील. नरेंद्र मोदींनी जेव्हा ट्रेड डील होत होतं अमेरिकेशी तेव्हा सुद्धा ते म्हणाले, मला किती मोठी किंमत मोजावी लागली तरी मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. तर काँग्रेस पार्टी डोमेस्टिक पॉलिटिक्सचं जे लांगुल चालन आहे, येणारा केरळमध्ये त्यांच्या निवडणुका आहे, तामिळनाडूमध्ये निवडणुका आहे, तर काँग्रेस पार्टी इतकी संकुचित आहे की देशाच्या राजकारणाला ते इंटरनॅशनल लेवलवर न्यायचा प्रयत्न करतात. यांची विदेश नीती अशी होती की काश्मीरचा प्रॉब्लेम आहे UN मध्ये घेऊन गेले. यांचे जवाहरलाल नेहरूजींनी तो प्रॉब्लेम UN मध्ये नेला. तर काँग्रेस पार्टीची परराष्ट्र नीती नेहमीच फेल ठरली आहे आणि त्याच्यामुळे भारताला बरेच वेळा चर्चेचा वेगळा मुद्दा असू शकतो. नेतृत्वात आपण आता हा प्रश्न काश्मीरवरती सरकवूया नको. आम्ही प्रत्येक देशाशी इक्वल फुटिंगवर करतो. बरं, पण हनुमंत पवार, यामध्ये एक मुद्दा आहे की काँग्रेस जिथे अपेक्षा ठेवते की खोमेनींच्या बाबतीत आपण किमान काही शब्द बोलायला पाहिजे होते, युद्धाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे होती. OICने कुठे खोमेनींचा उल्लेख नाही केलेला, OPECने कुठेही खोमेनींचा उल्लेख नाही केलेला, UNने कुठेही खोमेनींचा उल्लेख नाही केलेला. दोघांनीही चर्चा करा आणि आपले प्रॉब्लेम सोडवा, दोघांनीही चर्चा करा, शांततेच्या मार्गाने याच्यावरती सोल्युशन करा. भारताने जी भूमिका मांडली तीच या आंतरराष्ट्रीय संस्थांची भूमिका आहे. मग भारत चुकला कुठे? आंतरराष्ट्रीय संस्था संघटना काय भूमिका घेतात यावर भारताची भूमिका ठरवायची इतकं बालिश भारताचं परराष्ट्र धोरण कधीही नव्हतं. श्रीलंकेमधला जो वांशिक संघर्ष होता त्याच्यामध्ये आपण घेतली नाही त्याची बाजू, तिथल्या शांततेच्या आणि तिथल्या नागरिकांच्या जीविताची काळजी घेणारी, त्याच्यामध्ये आपल्या पंतप्रधानांचा जीव द्यावा लागलेल्या देशाचा एक नागरिक म्हणून मी बोलतोय. बांगलादेशमधल्या हिंदूंवर अत्याचार होत असताना भारतीय संसदेमधल्या 100 काँग्रेसच्या खासदारांनी 3 दिवस संसद बंद पाडली होती. मोदी साहेब तोंडाला कुलूप लावून बसले होते आणि त्यांच्याच पंतप्रधानांना आपल्या दिल्लीमध्ये ते सहारा देऊन बसलेले होते. त्यामुळे भारतीय जनता पक्षानं काँग्रेसला परराष्ट्र धोरणावर तर काहीही शिकवू नये. तुम्ही ऑपरेशन सिंदूर केलं, ज्यावेळेस सगळ्या सैनिकांनी आमच्या पाकिस्तानला नाकी नऊ आणले होते, त्यावेळेस तुम्ही कोणाच्या सांगण्यावर सीज फायर केला आम्ही विचारलं. त्याच काँग्रेसवाल्याला घेऊन तुम्हाला जगभर आम्ही ऑपरेशन सिंदूर कसं यशस्वी झालं ही सांगायची नामुष्की तुमच्यावर आली होती. त्यामुळे भाजपानं ते शिकवू नये. खोमेनी मेले, खोमेनी मधल्या देशातल्या लोकांनी
त्यांचं सरकार बदललं असतं, पाडलं असतं, आपण बोलायचं काही कारण नव्हतं. पण जी कारणं सांगून अमेरिकेनं खोमेनींची हत्या केलेली आहे तीच कारणं उद्या ते भारतामध्ये सांगतील, तीच इंग्लंडमध्ये सांगतील, फ्रान्समध्ये सांगतील. फ्रान्सनं भूमिका घेतली, ब्रिटननं भूमिका घेतली, रशियानं भूमिका घेतली, भारतानं का भूमिका घेतली नाही? इप्स्टीन फाईलमध्ये ज्या ज्या नेत्यांची नावं आलेली आहेत ती नेते इस्रायलच्या आणि अमेरिकेच्या बाजूने बोलतायत, हे उघड उघड दिसतंय. ती तर भीती भारतीय जनता पक्षाला आणि केंद्र सरकारच्या नेतृत्वाला नाहीये का? आणि साधा प्रश्न आहे की माझ्या भारत देशाला इंधन सुरक्षेचं तुम्ही काय करताय? आज तेल साठा रोखला गेलाय, 1 कोटी भारतीय आमचे अडकलेत. ह्याचा निर्णय तर पहिल्यांदा सोनियाजींनी घेतला ना, की आमचे 1 कोटी भारतीय नागरिक वाचलेत, तुम्ही काय करताय म्हणल्यानंतर नरेंद्र मोदी साहेब त्या राष्ट्रामधल्या राष्ट्राध्यक्षाला फोनवर बोलतानाचं आम्ही बघितलेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षानं सोलापूरमध्ये इस्रायलच्या समर्थनामध्ये मोर्चे काढले. भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार पुण्यामधल्या मेधाताई कुलकर्णी इस्रायलची भूमिका घेत आहेत. हे कुठल्या परराष्ट्र धोरणाचं द्योतक आहे? मग जर आपण दोघांमध्ये पडायचं नाही ना आपलं हित बघायचं, तर इस्रायलच्या समर्थनामध्ये आणि अमेरिकेच्या समर्थनामध्ये भारतीय जनता पक्षाची लोक का बोलतायत? ते भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत असलेले राष्ट्रवादीचे संग्राम जगताप ते का बोलतायत मग इस्रायलच्या समर्थनामध्ये? याची उत्तरही केंद्र सरकारनं द्यावी. मी बाकरेंचं एक छोटंसं उत्तर घेते आणि मग मी ओंकारकडे येईन. बाकरेजी. नम्रताजी, सप्टेंबर 2025 मध्ये जेव्हा पॅलेस्टाईनचा इश्यू मतदानासाठी आला तर भारताने पॅलेस्टाईनच्या बाजूने भूमिका घेतलेली आहे. काँग्रेस पार्टीसारखं आमचं नाही आहे की फक्त मताच्या लांगुलचनासाठी एकाच तऱ्हेने भूमिका घ्यायची. सप्टेंबर 2025 मध्ये भारताने पॅलेस्टाईनच्या बाजूनी भूमिका घेतलेली आहे. हे मतदान केलेलं आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्यांना मी आठवण करून देतो. आणि तुम्ही जे बांगलादेशमध्ये हिंदूंची हत्या होती तेव्हा काही केलं नाही आहे. आणि तुमच्या प्रियंका गांधी पॅलेस्टाईनच्या पर्स घेऊन फिरतात, पण कधी काश्मीरातल्या हिंदूंसाठी किंवा बांगलादेशच्या हिंदूंसाठी कधी पर्सवर त्यांनी काही लिहिलं आहे का? तर तुमचं डोमेस्टिक पॉलिटिक्स म्हणजेच तुमचं आंतरराष्ट्रीय धोरण आहे. हे नेहरू गांधी परिवार नेहमीच भारताच्या विरुद्ध भूमिका घेत आलेले आहे आणि त्याच्यामुळे देशाच्या परराष्ट्र धोरणात किती मोठं नुकसान झालं आहे आपल्याला आज पाहता येतं. मोदी साहेबांची सगळ्या देशांची तेवढेच प्रेमाचे संबंध आहेत, चाहे ते इस्रायल असो किंवा पॅलेस्टाईन असो. असं असतं तर मुस्लिम देशांनी, अरब देशांनी भारताच्या विरुद्ध भूमिका घेतली असती का? दुबईचे जे शासक आहेत ते सतत भारताच्या टचमध्ये असतात. सौदी अरेबिया असो, बहरीन असो, कतार असो, सगळे आमच्या फेवरमध्ये आहे. तर काँग्रेस पार्टीला कुठेतरी दुखत आहे. त्याच्यामुळे ते देशाच्या विरुद्ध जाऊन भारताच्या सरकारला भूमिका घ्यायला लावत आहेत. आणि जर भारताच्या परराष्ट्र खात्याने जर काही भूमिका घेतली आहे ती देशाची भूमिका आहे. आता कोण इंडिव्हिज्युअल MP काय बोलतो याला काही अर्थ नसतो. देशाचं सरकार आणि देशाचं परराष्ट्र धोरण देशाची भारत सरकार ठरवतं. मग असे तर काँग्रेसचे किती काही बोलत असतात. इम्रान मसूद उद्या त्या शियांच्या याच्यात पार्टिसिपेट होऊन काय काय बोलतात आहे. मग इम्रान मसूदची भूमिका काँग्रेसची भूमिका म्हणायची का? तर असं आहे की देशाच्या हितासाठी जे योग्य असेल ते मोदी सरकार करेल आणि 1 करोड भारतीयांसाठी मोदी सरकार उभं आहे. आतापर्यंत इतके वेळा भारताचे लोक बसले, प्रत्येक वेळा मोदी सरकारनी एक विशेष ऑपरेशन राबवून त्यांना परत आणलेलं आहे. हे काँग्रेसच्या राजवटीत कधीच नाही झालं. ते भारतीयांना तसेच सोडून द्यायचे. आज मोदी सरकार एक ऑपरेशन राबवतं प्रत्येकाला घेऊन येतं. आजही आमचा इराणशी संबंध आहे. त्यावेळेला युक्रेनमध्ये सुद्धा माझ्या हिंदू बांधवासाठी काय केलं सांगा बरं एकदा. युक्रेनमध्ये उल्लेख केला तुम्ही, 3 वेळा उल्लेख केला. बांगलादेशमधल्या हिंदूंसाठी काय केलं? बांगलादेशमधल्या हिंदूंसाठी काय केलं सांगा ना एकदा. आम्ही उभे आहे हिंदूंसाठी. सांगा ना एकदा बांगलादेशमधल्या हिंदूंसाठी काय केलं? बांगलादेशमधल्या हिंदूंसाठी काय केलं सांगा ना एकदा. सांगा ना बांगलादेशमधल्या हिंदूंसाठी काय केलं? बांगलादेशमधल्या हिंदूंसाठी काय केलं सांगा बरं एकदा. बांगलादेशमधल्या हिंदूंसाठी काय केलं सांगा एकदा. प्रियंका गांधींनी बांगलादेशमधल्या हिंदूंसाठी काय केलं? एक काम सांगा मोदी साहेबांचं. याच्यामध्ये कसं आहे की एका जणांकडे एकच प्रश्न आहे आणि दुसऱ्याकडे नेमकं त्याच प्रश्नाचं उत्तर नाहीये. त्याच्यामुळे ते सोडून बाकी प्रश्नांची उत्तरं दिली जात आहेत. त्यामुळे याच्यामधलं राजकारण व्ह्युअर्सनी समजून घेतलं पाहिजे. ते राजकारण आपण थोडंसं बाजूला ठेवूया आणि आजच्या मुद्द्यावरती येऊया. आपण राजकारण थोडंसं बाजूला ठेवूया आणि आजच्या मुद्द्यावरती येऊया. मी ओंकारकडे येते. ओंकार, देशांतर्गत हे राजकारण हे फक्त याच मुद्द्यावर नाही सगळ्या मुद्द्यांवर होत असतं. पण ज्या वेळेला आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती विचार करतो, हनुमंत पवार यांनी एक शंकाची बोलून दाखवली की काल त्यांनी इराकमध्ये अण्वस्त्र आहेत म्हणून इराकला बेचिराग करून टाकलं. आज इराणवरती तसाच आरोप केलाय. इराण बेचिराग करायला लागलेले आहेत. अमेरिका उद्या भारताच्या उंबरठ्याशी उभं राहणार नाही याची शाश्वती आपण देऊ शकतो का? भारत एवढा लेचापेचा आहे का? अमेरिका हे सगळ्या जगात नाही म्हटलं तरी टॉप आहे. एक त्यांची इकॉनॉमी जरी तुम्ही बघितली तरी की खूप पटीने खूप स्ट्रॉंग आहे. त्यांचे मिलिटरी आणि हे सगळं बघता एक त्यांचा एक जेव्हापासून कोल्ड वॉर संपला आणि जेव्हापासून सोव्हिएत युनियन ढासळलं त्यानंतर एक असा काळ होता त्यावेळी एक
पुढचे 10 वर्ष जेव्हा एक सोल सुपर पॉवर, जेव्हा आपण इंग्रजीत म्हणतो एक सोल सुपर पॉवर एक युएसच होतं. त्यामुळे युएसला कुठेतरी एक असं आहे की आपण खूप शक्तिशाली आहोत, ते आहेत, त्यामुळे ते असे वागतात. त्यामुळे त्याचं हे नाहीये. पण पुढच्या काळात जसं चायनाची राईज झाली तेव्हा त्यांना एक असं कॉम्पिटिटर एक मिळालं, एक असं एक ओपोनंट जो मिळाला जो त्यांना तोडीस तोड उत्तर देऊ शकतो. त्यामुळे त्यांनी युएसनी बघितलं की आपला एक जो डॉमिनन्स आहे तो कुठे ना कुठेतरी कमी होतोय. बट एकीकडे चायना असेल, एकीकडे रशिया असेल, भलेही त्यांची इकॉनॉमी एवढी स्ट्रॉंग नसेल, बट चायना नाही म्हटलं तरी रशियाची इकॉनॉमी स्ट्रॉंग नसली तरी त्यांच्याकडे जे टेक्नॉलॉजी आहे, त्यांच्याकडे जे वेपन्स आहेत, त्याच्यानुसार ते युएसला चॅलेंज करू शकतात. त्यामुळे हे सगळं लक्षात ठेवता युएसला कुठेतरी भीती आहे की आपला जो इन्फ्लुएन्स आहे तो मिडल ईस्टमध्ये किंवा जे मिडल ईस्ट ते म्हणतात आपल्यासाठी हा वेस्ट एशिया आहे, त्यांच्यासाठी ते मिडल ईस्ट आहे, कारण का त्यांच्या टर्मिनॉलॉजीज पण डिफरंट आहेत. ते त्यांच्यानुसार त्यांचा जो इन्फ्लुएन्स आहे तो मिडल ईस्टमध्ये कमी होतोय. त्यामुळे उद्या त्यांना असं वाटलं की आणि त्यांना उद्या असं वाटलं की बाबा आपला इन्फ्लुएन्स आणखीच कमी झाला, तर इथं ही जी पोकळी निर्माण होते ती चायना किंवा रशिया किंवा अन्य कुठलीही कंट्री भरून काढेल. त्यामुळे अमेरिका हे एक सुपर पॉवरच्या नाते असं वागते. आणि जिओ पॉलिटिक्सचा एक नियमच आहे की द स्ट्रॉंग विल डू व्हॉट दे मस्ट अँड द वीक विल सफर व्हॉट दे शुड. कारण का जे ताकदीचे आहे ते जे काय करणार ते करणारच, कारण का त्यांचा तो अधिकार आहे. कारण का रूल ऑफ जंगल जो आहे त्याच्यात जो स्ट्रॉंग आहे तो ते करतोच, आणि जो वीक आहे त्याला ते सगळं भोगायला लागतं. हे नाही म्हटलं तर एक कटू सत्य आहे. त्यामुळे एक जिओ पॉलिटिक्सच्या नजरेने तुम्ही जर बघितलं, सगळे पॉलिटिक्स असे बाजूला ठेवलं, प्युअर जिओ पॉलिटिक्सच्या लेन्समध्ये तुम्ही जर बघितलं तर अमेरिकेला जर वाटलं की उद्या आपला डॉमिनन्स ह्याच्यात कमी होतोय, तर ते काही इनडायरेक्ट वॉरफेअर, डायरेक्ट वॉरफेअर करतील. आणि एक असं समजतं आहेच की अमेरिका नाही म्हटलं तर अमेरिकन सोसायटी, अमेरिकन इकॉनॉमी, अमेरिकन पॉलिटिक्स हे खूप हायपर मॅस्क्युलिन आहे. एक खूप मॅस्क्युलिन एक त्यांच्याकडे फीचर्स आहे, त्याच्यानुसार त्यांना पॉवर कमी झालेली पटतच नाही, कदापि त्यांना पटणार नाही. आणि त्यांना चॅलेंजर याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे ना की कदाचित अमेरिका भारतावरती इराणसारखे डायरेक्ट येऊन क्षेपणास्त्र डागणार नाही किंवा डायरेक्ट येऊन त्यांच्या नेव्हीवरती अटॅक करणार नाही, पण काही सँक्शन्स येऊ शकतात आपल्यावरती, कुठेतरी एम्बार्गो लादला जाऊ शकतो, भारताची कोंडी करायचा प्रयत्न केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये आपण आपली भूमिका स्पष्ट करणं हे योग्य आहे की या सगळ्यापासून वेगळं राहणं हे योग्य आहे? तुमचा प्रश्न बरोबर आहे की या अमेरिका तुम्हाला डायरेक्टली नाही तर इनडायरेक्टली तुम्हाला थ्रू सँक्शन्स, थ्रू टॅरिफ्स, थ्रू ट्रेड वॉर्स तुम्हाला असं कॉर्नर करू शकतात. तर जिओ पॉलिटिक्स मध्ये तुम्ही एकच ऑप्शन घेऊन चालू नाही शकत. तुम्ही तुमची भूमिका तर स्पष्ट केलीच पाहिजे ऑफकोर्स, बट ऍट द सेम टाइम तुम्हाला तुमची पॉवर्स पण स्वतः वाढव, तुमची इकॉनॉमी पण स्वतः वाढली पाहिजे, तुमचं एक पॉलिटिकल इन्फ्लुएन्स असतो, एक जिओ पॉलिटिकल इन्फ्लुएन्स असतो, ते सुद्धा वाढलं पाहिजे. कारण आजच्या ह्याच्यात तुम्ही नुसतं तुमचं इकॉनॉमी वाढून फायदा नाही, ती इकॉनॉमी कशी वाढली, तुम्ही तुमच्याकडे काय इन्फ्लुएन्स आहे, तुम्ही काय करू शकता हे पण वाढलं पाहिजे. त्यामुळे येस, माझ्याकडे शेवटची 2 मिनिटात मी 2 कॉमेंट्स घेणार आहे दोन्ही पक्षाच्या प्रतिनिधींच्या. हनुमंत पवार. भारत आणि अमेरिका आणि इस्रायल यांचेही संबंध चांगले आहेत व्यापाराच्या निमित्तानं, आपले आणि इराणचेही संबंध चांगले आहेत. तर भारतानं वाद मिटवायसाठी मध्यस्थी करायला पाहिजे होती, ही अपेक्षा एखाद्या भारतीयानं करणं, त्याला भाजपवाल्यांचा का विरोध आहे मला कळत नाही. 1 आणि 2, अमेरिकेनं ऍक्च्युअली आपल्यावर क्षेपणास्त्र डागलेलं आहे. अमेरिकेनं जो व्यापार करार केलेला आहे आणि पुढच्या 10 वर्षामध्ये किती अब्जावधी रुपयाची आम्ही खरेदी करायची हे त्यांनी आपल्या गळी उतरवलंय. त्यावर संसदेत चर्चा करायला तयार नाहीत. सोयाबीन उत्पादक, कापूस उत्पादक शेतकरी आमचा मरणार आहे, तरी पण मोदी साहेब बोलायला तयार नाहीत. 18% जी आपल्याला तो हा लावला, टॅरिफ लावला, जो 0% होता टॅरिफ, तो आपल्यावर ऑलरेडी त्यांनी डागले, तरी आम्ही बोलायला तयार नव्हतो. मग कधी बोलणार आहेत मोदी साहेब, हाच आमचा प्रश्न आहे. काय भीती आहे मोदी साहेबांना बोलण्याची? बाकरेजी, यावर काय स्पष्टीकरण आहे? मला बघा, खोटं बोला पण रेटून बोला, काँग्रेसची नीती आहे. ते आज भारताला 18% टॅरिफ लागलाय, तो जगात सगळ्यात कमी आहे. तर तुम्ही काही 10 वर्षापूर्वीचा टॅरिफ त्याला विचार नाही करू शकत. 19% बाकीच्या देशांना आहे, 37% चायनाला आहे. याच्यात तुम्हाला कम्पेअर करावं लागेल ना. काही कोणचंही कंपॅरिझन करायचं आणि जनतेची दिशाभूल करायची. दुसरी गोष्ट आहे, तुमचा जो भारताने मौन पाळलंच नाही ना. भारताने पहिल्या दिवशी प्रेस रिलीज दिली आहे. भारताने सगळ्या राष्ट्रांना आव्हान केलं की हे शांततेत तुम्ही मिटवा. हा इराणलाही आव्हान केलं, इस्रायललाही केलं
केला, युएसलाही केला. आणि ट्रेड डील मध्ये भारताने 6 महिने याच्यासाठी तग धरला होता की आम्हाला अमेरिकेचे टर्म्स मंजूर नव्हते. त्यांनी 50% टॅरिफ लावला, तरी आम्ही आमचे एक्सपोर्ट वाढवले. तर तुम्हाला अरे बाबा सोयाबीन तुम्ही वाचा, तुम्हाला न वाचता तुम्ही बोलता राहुल गांधी सारखे नका करू. संसदेत त्यांना जेव्हा विचारलं राष्ट्रपती अभिभाषणावर ते जनरल नरवणेचं बोलतात, बजेटमध्ये विचारलं तर ते भलतं काही बोलतात. राहुल गांधी सारखं तुम्ही नका. अरे हनुमानजी राहुल गांधी सारखं नका करू, राहुल गांधी सारखं करू नका. तुम्ही प्रवक्ते आहे, तुम्ही प्रवक्ते राहुल गांधी सारखं करू नका. तुम्हाला काही ट्रेड डील बद्दल काही माहिती नाही. तुम्ही दोन्ही नेत्यांनी संसदेतल्या खासदारांसारखं भांडू नका. आपण इथे शांततेत चर्चा करायला आलेलो. तुम्ही दोन्ही नेत्यांनी संसदेतल्या खासदारांसारखं भांडू नका. आपली वेळ संपत आलेली आहे. कसं आहे की भारत या सगळ्यामध्ये काहीच करत नाहीये असं असेल का? तर तसं अजिबात नाहीये. ते मला डिस्टर्ब करतात. नाही अगदी तसं. हे बघा, भारत या सगळ्या प्रश्नामध्ये काय करतोय तर बॅकडोर डिप्लोमसी नावाचा एक चॅनल असतो. भारत नक्कीच त्या बाबतीत सक्रिय असणार आहे. अर्थात काही गोष्टी असतात ज्या समोर दाखवायच्या नसतात, कारण ज्या वेळेला त्या बातम्या त्या गोष्टींचा बभरा होतो, ज्या वेळेला त्याच्याबद्दल आवाज उठतो, त्यावेळेला त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अशा वेळेला जिथे धरलं तर चावतंय किंवा सोडलं तर पळतंय अशी catch-22 सिच्युएशन असते, तिथे बॅकडोर डिप्लोमसी नावाचा एक चॅनल असतो. भारत ते करत असेल का? तर भारतासारखा मॅच्युअर देश ते नक्की करत असेल. बाकी राहिला गोष्ट आपल्या देशामधलं राजकारण, तर त्याला कुठलाही विषय पुरतो. हा आता सध्याचा विषय आहे. राजकारण आपल्या जागी होत राहील, परराष्ट्र नीतीही आपल्या जागी असते. शेवटी बघायचं काय असतं तर आपल्या देशाचं हित. अपेक्षा आहे की कुठल्याही पक्षाचं सरकार असेल आणि कुठलंही सरकार असेल तर ह्याच देशाच्या हिताची ही एकमेव स्ट्रॅटेजी घेऊन पुढे जात असतं. याच्यावर आम्ही भारतीय म्हणून विश्वास ठेवतोय. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.